महाकुंभ अर्थातच कुंभमेळा. या कुंभमेळ्याची हे विशेषता आहे की हा कुंभमेळा 144 वर्षानंतर एकचदा भरतो आणि म्हणूनच या मेळ्याला महाकुंभ असे म्हटले जाते. आणि आपल्या सनातन धर्मात अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात गेल्यानंतर नदीमध्ये स्नान केल्यानं सर्व पाप मुक्त होतात. आणि याच्या आधीचा जो महाकुंभ झाला होता तो झाला होता 1881 मध्ये. तेव्हा तर मी नव्हतो, मी काय आपल्यातलं कोणीच नव्हतं. आणि याच्यानंतर 2025 नंतर जो महाकुंभ होणार तो होणार 2169 मध्ये. तेव्हाही आपल्यातलं कोणीच नाही राहणार. मग मनात विचार आला आणि मी स्वतःलाच विचारलं आपण पण जायचं का महाकुंभला. माझ्या हातून तर होच आवाज आला, पण घरच्या एवढ्या दूर जायची परमिशन एकट्याला कशीच नव्हती. आणि तिथल्या ज्या न्यूज येत होत्या त्या पाहून तर अर्थातच नाही, पण माझं मन काही ऐकत नव्हतं. मग मी माझ्या घरच्यांना बोललो चला आपण आपली गाडी काढून स्वतः आपण महाकुंभला जाऊ. याच्यामध्ये पण मीडियावाले तर लोक कोणी काय सांगत होतं तर कोणी काय, कोणी 200 किलोमीटरचे जाम सांगत होतं तर कोणी 300 किलोमीटरचे जाम सांगत होतं. मग आम्ही थोडा विचार केला आणि ठरवलं महाकुंभ जायचं आहे तर जायचं आहे, पुढे जे होणार ते बघून घेऊ. तर पोट्टे हो सर्वांना मनापासून जय श्रीराम. मी तुमचा कौस्तुभ स्वागत करतो तुमचं आपल्या महाकुंभच्या ट्रॅव्हल सिरीज मध्ये. गाडी सकाळी लवकर उठून मस्त कपडे गिपडे काढले, आपली बॅग वगैरे भरून घेतली. नंतर मग गाडीवर मस्त चलो महाकुंभचं बॅनर वगैरे लावलं आणि थोड्या वेळानं आईच्या हाताने पूजा वगैरे केली गाडीची. तर नारळ वगैरे फोडलं. त्यानंतर आपल्या प्रेमाचे माणसं भेटले, याची भेट वगैरे घेतली आणि गजानन महाराज की जय म्हणून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. या प्रवासात आम्ही पुढे काय काय दांगडो केला, काय काय धिंगामस्ती केली, आमच्या काय काय स्कॅम झाला, ट्रॅफिक लागली, काय झालं, हे सर्व मी तुम्हाला या सिरीज मध्ये पुढे नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवणार आहोत. तर नेक्स्ट पार्ट नक्की पाहिजे. आणि पोट्टे हो मी काय म्हणतो, या सिरीज मध्ये तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करणार आहात की नाही हे मला कमेंट करून कळवा. लागलं तर फॉलो नका करू पण कमेंट करून सांगा तरी.